कॅल्शियम हे जे अन्नद्रव्य आहे, ते पिकासाठी किती महत्वाचं आहे ते आपण थोडक्यात जाणून घेऊया. शेतकरी बंधूंनो, कोणताही सजीव असेल, ते पेशींनी बनलेलं असतं. हो. आणि पेशी जर चांगल्या असतील, तर ते सजीवाची जी वाढ आहे ती चांगल्या प्रकारे होत असते. तसंच पिकामध्ये देखील विविध प्रकारच्या पेशी असतात आणि त्या पेशींच्या ज्या भित्तिका असतात, त्या जर चांगल्या राहिल्या, तरच त्या पेशींचं विभाजन चांगलं होतं आणि पेशींची वाढ चांगली होते. तर कॅल्शियम ते असं अन्नद्रव्य आहे, हो. त्या पेशी भित्तिका जी आहे, त्यामध्ये ते मजबूत करण्याचं काम जे आहे हे कॅल्शियम अन्नद्रव्य करतं. तर शेतकरी बंधूंनो, म्हणजे आपल्या पिकामध्ये हे कॅल्शियम किती महत्वाचं आहे हे जाणून घ्या. म्हणजे थोडक्यात आपल्या शेताला जसं कुंपण आहे, बरोबर. तसं आपल्या पेशींना पेशींना एक प्रकारे कुंपण आहे आणि त्या कुंपणाचा भाग हा कॅल्शियम आहे. कॅल्शियम. म्हणून कॅल्शियमचा रोल जो आहे पिकाच्या वाढीमध्ये खूप महत्वाचा आहे. आणि ह्याच्या पाठोपाठच जसं की आपण म्हणतो की फॉस्फरसनी मुळींची वाढ चांगली होते. हो. परंतु त्याच्यामध्ये अजून एक अन्नद्रव्य आहे की कॅल्शियम, जे जे आपल्या पिकाची जी मूळ वाढते, मुळावरती हो. जे काही सफेद मूळ जे म्हणतो आपण, हो, हो. रूट हेअर्स म्हणतात त्याला. बरोबर. ते रूट हेअर्स वाढण्याचं काम जे आहे ते कॅल्शियम चांगल्या प्रकारे करत असतं. म्हणून जर सुरुवातीपासून जर आपल्या जमिनीमध्ये कॅल्शियमची मात्रा जर चांगली असेल, तर निश्चितच जी आपली पांढरी मुळी आहे त्याची वाढ देखील चांगल्या प्रकारे होणार आहे शेतकरी बंधूंनो. म्हणून कॅल्शियमचा रोल जो आहे तो त्याच्यामध्ये सुद्धा आहे. म्हणजे दोन्ही बाजूनी जमिनीच्या वरची रचना देखील आहे आहे आणि जमिनीच्या खालची जी काही मुळांची जी रचना आहे त्याच्यामध्ये देखील कॅल्शियमचा रोल तितकाच महत्वाचा आहे. तिसरा जो आपला म्हणजे कॅल्शियमचा जो रोल आहे पिकाच्या वाढीमध्ये, तो म्हणजे पिकामध्ये जो स्ट्रेस येतो ना, म्हणजे विविध प्रकारचा स्ट्रेस असतो. ड्रॉट कंडिशन, दुष्काळ पडला त्याचा स्ट्रेस असतो, पाण्याचा स्ट्रेस येत असतो. काही कीटकांचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव होतो. ते प्रादुर्भाव झाल्यानंतर देखील पिकामध्ये स्ट्रेस निर्माण होत असतो. तो स्ट्रेस जो आहे तो घालवण्याचं काम जे आहे ते कॅल्शियम करत असतं. म्हणजे आपल्या पिकामध्ये जर कॅल्शियमची मात्रा जर जास्त असेल, तर आपसुकच हे जे काही स्ट्रेस आपल्या पिकावरती येत असतो, त्याला फाईट करण्याची किंवा त्याला ताकद जी आहे पिकामध्ये, ती कॅल्शियम जे आहे ते अन्नद्रव्य देत असतं. बरोबर. दुसरं, ज्या वेळेला कोणत्याही कीटकाचा किंवा कोणत्याही रोगाचा जो अटॅक आहे, जो आपल्या पिकावर होत असतो, तर पीक जे आहे त्याच्या विरुद्ध लढण्याचं जे काय आहे ताकद पिकामध्ये असते आपसूक. ती ताकद त्याला म्हणतात डिफेन्स मेकॅनिझम. ते डिफेन्स मेकॅनिझम जे आहे ते वाढवण्याचं काम जे आहे ते कॅल्शियम करत असतं. म्हणजे जी काही रोगराई आपल्या पिकावर येणार आहे आणि पीक जे आहे ते त्याला जे फाईट करतं ना, ते फाईट करण्याची जी ताकद आहे ते कॅल्शियम जे अन्नद्रव्य आहे हे आपल्या पिकाला देत असतं शेतकरी बंधूंनो. म्हणजे किती महत्वाचं अन्नद्रव्य कॅल्शियम जे आहे ते आता आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून कळणार आहे शेतकरी बंधूंनो. म्हणजे पिकाच्या उत्पादन वाढीसाठीच नाही, तर पिकाला संरक्षण, त्यानंतर पिकाची जी काही स्वतःची रचना आहे, इम्युन सिस्टीम आपण म्हणतो, इम्युन सिस्टीम, रोगप्रतिकार शक्ती जे आपण म्हणतो, तिथं तो महत्वाचा वाटा जो आहे तो कॅल्शियमचा या ठिकाणी आहे. जर आपल्या पिकामध्ये कॅल्शियमची जर कमतरता जर भासली, तर जी काही लक्षणं आहेत किंवा जो काही प्रादुर्भाव जो आहे तो आपल्या पिकामध्ये कशा प्रकारे दिसतो किंवा कशा प्रकारे जाणवतो ते आपण थोडक्यात समजून घेऊया. तेजस सर, 2 प्रकारे असतात. कॅल्शियमचं जमिनीमधलं वहन असेल किंवा कॅल्शियमचं झाडामधलं वहन असेल. ह्या 2 गोष्टी, झाडाची कमतरता जी आहे ती कशी आहे ती ओळखण्यासाठी खूप महत्वाचं आहे. आपल्या झाडामध्ये 2 पेशी असतात किंवा 2 फ्लो असतात. एक झायलम असतो, एक फ्लोएम असतो. म्हणजे एक नलिका म्हणू शकतो आपण, ज्या ठिकाणी आपण झाडातलं अन्नद्रव्य जे वहनाचं काम असेल ते ह्या 2 जे नलिका आहे ते करत असतात. झायलम जे आहे ते काय करत असतं, आपल्या जमिनीमधले जे काही अन्नद्रव्य आहे ते पाण्यामध्ये विरघळली का ती झायलम द्वारे आपल्या पूर्ण झाडाच्या इतर भागांकडे पोहोचवण्याचं काम करत असतात. फ्लोएम काय करत असतं शेतकरी बंधूंनो, झाडाचं अन्न तयार केल्यानंतर ते झाडाच्या इतर भागामध्ये पोहोचवण्याचं काम जे आहे ते फ्लोएम करत असतं. फुलांमध्ये, फळांमध्ये आणि मुळांपर्यंत. तर ते फ्लोएम करत असतं. तर कॅल्शियम हे असं अन्नद्रव्य आहे जे जमिनीमध्ये विरघळल्यानंतर त्या झायलमच्या माध्यमातून झाडामध्ये प्रवेश करतं. प्रवेश केल्यानंतर ज्या ठिकाणी ते जाईल ते त्या ठिकाणी झाडामध्ये तिथंच थांबतं. ते झाडाच्या इतर भागामध्ये त्याचं वहन होत नाही. म्हणजे झायलम मधून एकदा ते झाडामध्ये आलं की झाडाच्या ज्या पार्ट मध्ये ते गेलेलं आहे त्या ठिकाणी ते कॅल्शियम थांबून जाणार आहे. फ्लोएम जे झाडाचं अन्नद्रव्य एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेत असतात, ते कॅल्शियम अन्नद्रव्य त्याच्या माध्यमातून त्याचं वहन होत नाही. शेतकरी बंधूंनो, हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे झाडाची अन्ननिर्मिती झाली, कॅल्शियम तयार झालं पानामध्ये,
आणि फळामध्ये कॅल्शियमची जर गरज असेल तर त्या पानातलं कॅल्शियम फळाकडे येत नाही. त्याच्यामुळं फळामध्ये जर कमतरता जर दिसली तर आपल्याला फवारणीद्वारे कॅल्शियम देण्याची गरज आहे. आता त्याच्यामुळं अन्नद्रव्याची कमतरता झाडामध्ये कशी ओळखण्याची गरज आहे. कॅल्शियमचा जर झाडामध्ये वहन होत नाही तर त्याची कमतरता आपले जे काही नवीन जी पानं आहेत किंवा झाडाचा जो शेंडा आहे तिथे दिसणार आहे. का तर बाकीच्या ठिकाणावरून जर त्या ठिकाणी त्याचं वहनच होणार नाही, त्याच्यामुळं झाडाची जी काही म्हणजे कॅल्शियमची जी काही कमतरता आहे झाडामध्ये शेंड्याकडे आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येणार आहे. म्हणजे शेंड्याची पानं बारकी राहणं किंवा त्याचा वेडेवाकडापणा असणं, तर त्याच्यामध्ये कॅल्शियमची कमतरता आपण समजून घेऊ शकतो. फळांमध्ये सर्वात जास्त कॅल्शियमची कमतरता जाणू शकते, जसं की ब्लॉसम एंड रॉट जो टोमॅटोमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये येत असतो. म्हणजे टोमॅटोचं जे फळ आहे खालच्या बाजूने किंवा देठाकडे चढतं आणि काळं पडतं, तर त्याचा जो प्रादुर्भाव आहे ते कॅल्शियमची कमतरता असल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये पिकामध्ये जाणवत असतो. आता फळांमध्ये कॅल्शियमची कमतरता जाणवली तर पानांमधलं कॅल्शियम येणार नाही. त्या ठिकाणी आपल्याला कॅल्शियमचा बाहेरून म्हणजे फवारणी करून आपल्याला त्या ठिकाणी वापर करणं गरजेचं आहे. काही वेळेला काय होतं की कॅल्शियम फळामध्ये जो कडकपणा असतो ते घालवण्याचं काम जे आहे ते कॅल्शियम करत असतं. म्हणजे सॉफ्टनेस किंवा फर्मनेस जो असतो फळांचा तो कॅल्शियमच्या अन्नद्रव्यामुळे येत असतो. म्हणजे जर आपल्याला पाण्याचं वरती खालती झालं किंवा अचानक पाऊस झाला तर फळं तडकण्याची जी समस्या आहे ती पिकामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये येत असते. मग अशा वेळेला आपल्या पिकामध्ये जर कॅल्शियम जर नसेल तर निश्चितच ते फळ तडकण्याचं प्रमाण जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये येणार आहे आणि यासाठी आपल्याला त्वरित फवारणीच्या माध्यमातून कॅल्शियम देणं गरजेचं आहे. परंतु ज्या वेळेला आपण कॅल्शियम युक्त खतं जमिनीमध्ये वापरतो त्यावेळेला ती खतं म्हणजे आपल्या जमिनीमध्ये गेल्यानंतर जसं की आपण पूर्वीच्या व्हिडिओच्या टप्प्यामध्ये बघितलं होतं की फॉस्फरस जे अन्नद्रव्य आहे ते जमिनीमध्ये गेल्यानंतर कॅल्शियम बरोबर फिक्स होत असतं, झिंक बरोबर फिक्स होत असतं. म्हणून जर कॅल्शियमची मात्रा आपल्या जमिनीमध्ये जर जे काही खताच्या माध्यमातून आपण देत असतो ती फॉस्फरस असेल ह्या अन्नद्रव्यावर फिक्स होण्याचे चान्सेस खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतात. दुसरं जसं मी तुम्हाला मागाशी म्हटलं की कॅल्शियम पाण्यामध्ये विरघळतं. पाण्यामध्ये विरघळल्यानंतर त्याची जमिनीमधली जी काही मोबिलिटी आहे किंवा वाहकता आहे ती चांगल्या प्रकारे असते. म्हणून जर जास्त प्रमाणामध्ये जर पाणी झालं ती जमिनीच्या म्हणजे मुळांच्या कक्षेच्या बाहेर जाण्याची क्षमता देखील त्याची आहे. म्हणून ते मुळांच्या कक्षेच्या बाहेर देखील जाऊ शकतं. तिसरं, जर आपल्या जमिनीमध्ये म्हणजे सोडियमचं प्रमाण जर जास्त असेल किंवा पोटॅशचं प्रमाण जर जास्त असेल किंवा मॅग्नेशियमचं प्रमाण जर जास्त असेल तर कॅल्शियम जे अन्नद्रव्य जे आहे ते दबलं जातं. बरोबर. मग हे जे काही 3 अन्नद्रव्य आहेत त्यातल्या त्यात सोडियम हा जो अन्नद्रव्य आहे तो जर आपल्या जमिनीमध्ये जास्त प्रमाणामध्ये जर असेल तर कॅल्शियम जे आहे ते कॅल्शियमची कमतरता आपल्या पिकाला जाणू शकतो. कॅल्शियम कार्बोनेट हे जे आहे चुनखडी याचं प्रमाण जर आपल्या जमिनीमध्ये जर जास्त असेल, हा मुक्त कॅल्शियम नसतो शेतकरी बंधूंनो. म्हणजे हा कॅल्शियम जो आहे हा पिकाला आवश्यक कॅल्शियम नाही किंवा तो पाण्यामध्ये विरघळत नाही, तो आपल्या जमिनीमध्ये तसाच पडून राहतो. मग आपण जर ह्या वेळेला अशा वेळेला बाहेरून जर जास्त प्रमाणामध्ये खतं म्हणजे कॅल्शियम युक्त खतांचा जर वापर केला तर आपल्या जमिनीमध्ये अजून जास्त मात्रा जी आहे ती कॅल्शियमची होणार आहे आणि याने बाकीचे जे काही इतर अन्नद्रव्ये जे आहेत ते आपल्या पिकाला मिळणार नाही. कॅल्शियम जसं आपण बरीचशी चर्चा कॅल्शियमवर केलेली आहे तर कॅल्शियम हे अन्नद्रव्य आपल्या जमिनीमध्ये टाकायचं की नाही किंवा किती प्रमाणामध्ये टाकायचं तर याला मी मागाशी सांगितलं की तुम्हाला माती परीक्षणाचा आधार घेणं गरजेचं आहे शेतकरी बंधूंनो. आता आपली जमीन चोपण असू शकते, क्षारीय असू शकते, चुनखडीयुक्त जमीन असू शकते. आता ह्या तिन्ही वेगवेगळ्या जमिनीमध्ये किंवा काही जमिनीचा पीएच वाढलेला असेल, काही जमिनीचा पीएच कमी असेल. आता अशा जमिनीमध्ये कॅल्शियम युक्त खतांचा जर आपल्याला वापर करायचा असेल तर तो कसा करायचा ते आपण थोडक्यात जाणून घेऊया. तुमची चोपणयुक्त जमीन आहे. चोपणयुक्त जमीन म्हणजे तुमच्या जमिनीमध्ये सोडियमचं प्रमाण जास्त आहे. मग अशा वेळेला आपल्याला कॅल्शियमचा वापर करायचा आहे का तर करायचा. तो कॅल्शियमचा वापर कोणत्या खताच्या माध्यमातून करायचा आहे तर ते आपण जाणून घेऊया. जर तुमच्या जमिनीमध्ये तुम्ही माती परीक्षण केलं आणि सोडियमची मात्रा तुमची जमिनीमध्ये आली 1 मिली इक्विव्हॅलंट तर त्या ठिकाणी जर कॅल्शियमचा स्त्रोत आपल्याला जर वापरायचा असेल तर मार्केटमध्ये सर्वात स्वस्त जिप्सम मिळतं. जिप्सम आपल्याला कोणत्याही कृषी विभागामध्ये आपल्याला जिप्सम मिळू शकतं किंवा
कोणत्याही आपल्या खताच्या दुकानामध्ये गेलं तर त्या ठिकाणी जिप्सम जे आहे ते कमी याच्यामध्ये मात्रेमध्ये तुम्हाला मिळू शकतं. जर आपल्या जमिनीमध्ये आपल्याला जिप्सम वापरायचा असेल तर त्या ठिकाणी आपल्याला 1 मिली इक्विव्हॅलंट सोडियमच्या तुलनेमध्ये 1.5 मेट्रिक टन जिप्समचा वापर त्या ठिकाणी आपल्याला करायचा आहे, एकरेला करायचा. आणि तो कधी करायचा आपल्याला? जमीन ज्या वेळेला आपण तयार करतो त्यावेळेला आपल्याला जिप्समचा वापर त्या ठिकाणी करायचा आहे, जेणेकरून आपली जी चोपण जमीन झालेली आहे, चोपण जमीन कशामुळे झाली? सोडियममुळे. मग जिप्समचा वापर केल्यामुळे याच्यामधला जो कॅल्शियम आहे तो त्या सोडियमला बाजूला करतो आणि त्या मातीच्या कणांवरती स्वतः जाऊन बसतो, जेणेकरून आपल्या पिकाला कॅल्शियम पण मिळतं आणि जो काही हानिकारक जो सोडियम क्षार आहे ते दबून राहतो किंवा आपल्या मुळाच्या कक्षेपासून दूर निघून जातो. म्हणून त्या ठिकाणी आपल्याला जिप्समचा वापर करायचा. तुमची माती परीक्षणाची सोडियमची जी रिक्वायरमेंट आली 2 मिली इक्विव्हॅलंट, तुम्हाला 3 टन वापरायचं आहे किंवा जास्त आली तर त्याचं त्या रेशोमध्ये तुम्हाला जिप्सम वापरायचं आहे. फक्त 1.5 टनाच्या वरती जर तुम्ही जिप्सम वापरत असाल तर तुम्हाला ते स्प्लिट मध्ये वापरायचं आहे. एकाच वेळेला पूर्ण जिप्समची मात्रा त्या ठिकाणी वापरायची नाही, हे लक्षात घ्या शेतकरी बंधू. दुसरं, कॅल्शियम कार्बोनेट म्हणजे चुनखडीयुक्त तुमची जमीन आहे. आता त्या जमिनीमध्ये कॅल्शियमची मात्रा ऑलरेडी आहे पण ती तुमच्या पिकाला लागू होणारी नाही. मग त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय? जर तुम्ही सल्फरयुक्त खतांचा जर वापर त्या ठिकाणी केला तर तुम्हाला कॅल्शियम ऍडिशनल द्यायची गरज नाही, कारण की ते जे आहे सल्फर तुमच्या कॅल्शियमला बाजूला करणार आणि ते कॅल्शियम तुमच्या पिकाला मिळणार आहे त्या ठिकाणी. म्हणजे चुनखडीयुक्त जर जमीन असेल तर त्या ठिकाणी जर तुम्हाला कॅल्शियमचा स्त्रोत तुमच्या पिकाला जर द्यायचा असेल तर तुम्ही फवारणीच्या माध्यमातून कॅल्शियम नायट्रेटचा वापर चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी करू शकता. जमिनीमध्ये जर तुम्हाला कॅल्शियम नायट्रेट वगैरे जर द्यायचा असेल तर तुम्हाला स्प्लिट मध्ये त्या ठिकाणी कॅल्शियम नायट्रेट तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचंय. तुम्ही माती परीक्षण केलं, 1 ते 5% तुमची चुनखडी आली, तुम्ही कॅल्शियम नायट्रेट आरामशीर वापरू शकता, काही गरज नाही. 5 ते 10% पर्यंत तुमचं कॅल्शियम कार्बोनेट जर त्या ठिकाणी आलं तर तुम्हाला कॅल्शियम नायट्रेट त्या ठिकाणी देता येणार नाही. कॅल्शियम सल्फेट त्या ठिकाणी तुम्हाला वापरायचे. आता कॅल्शियम सल्फेटचा वापर तुम्ही त्या ठिकाणी करू शकता, सल्फरचा वापर त्या ठिकाणी करू शकता, जेणेकरून कॅल्शियम बाजूला होईल आणि तो तुमच्या पिकाला चांगल्या प्रकारे मिळत राहील. आता हे झाले तुमची जी काही जमीन खराब जमीन आहे त्या ठिकाणी कॅल्शियम आपल्याला कशा पद्धतीने वापरायचं. परंतु मार्केटमध्ये इतरही काही कॅल्शियम युक्त फर्टिलायझर उपलब्ध आहे, जसं की डोलोमाइट लाईम, हे पण आता नवीन खत मार्केटमध्ये उपलब्ध झालेलं आहे. हे खत ज्याच्यामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हे दोन्ही अन्नद्रव्य आपल्या पिकाला मिळत असतात, परंतु याची उपलब्धता पिकाला खूप स्लो पद्धतीने होत असते. म्हणून ते सुरुवातीला वापरणं, बेसलला वापरणं गरजेचं आहे. जिप्सम तुम्हाला मी सांगितलं कुठे वापरायचंय. लाईम तुम्हाला सांगितलं, लाईम म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट. जर तुमची ऍसिडिक जमीन असेल त्या ठिकाणी तुम्हाला पीएच वाढवण्यासाठी लाईमचा वापर करायचा आहे आणि तुमची जमिनीचा पीएच जर अल्कलाईन आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला जिप्समचा वापर करायचा आहे कॅल्शियमचा स्त्रोत म्हणून. दुसरं, कॅल्शियम नायट्रेट तुम्हाला मी सांगितलं कशा पद्धतीने वापरायचं आहे. तिसरं, तुम्ही ज्या वेळेला सिंगल सुपर फॉस्फेटचा वापर करता त्याच्यामधून देखील तुमच्या जमिनीला किंवा तुमच्या पिकाला कॅल्शियम शेतकरी बंधूंना मिळणार आहे. दुसरं, चिलेटेड कॅल्शियम मार्केटमध्ये उपलब्ध आहे, ते देखील तुम्ही कॅल्शियमचा स्त्रोत म्हणून वापरू शकता. आता हे जे सांगितलं मी जमिनीद्वारे वापरणारी खतांचं तुम्हाला मी नियोजन सांगितलं. कॅल्शियम नायट्रेट तुम्ही फवारणीमधून पण देऊ शकता किंवा जमिनीमधून पण देऊ शकता, परंतु मार्केटमध्ये कॅल्शियमचा एक असा स्त्रोत आहे जो तुमच्या पिकाला जर कॅल्शियमची गरज त्वरित आहे आणि ती जर भागवायची असेल तर तुम्हाला कॅल्शियम क्लोराईड हे तुम्हाला फवारणीमधून द्यायचं. कॅल्शियम क्लोराईड जे आहे पाण्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे घुलनशील आहे आणि फवारणीसाठी अतिशय योग्य आहे. म्हणजे कॅल्शियम क्लोराईड जर तुम्ही फवारणीमधून दिलं आणि तुमच्या पिकामध्ये जर कॅल्शियमची कमतरता जर असेल, म्हणजे ब्लॉसम एंड रॉटचा जो इश्यू येतो किंवा फळ तडकण्याची समस्या असते, तर अशा वेळेला तुम्ही कॅल्शियम क्लोराईडचा स्प्रे त्वरित घ्या. तुमचं कॅल्शियमची कमतरता म्हणजे झाडाची पूर्ण होणार आहे आणि ही जी काही समस्या आली असेल त्याच्यामध्ये पीक जे आहे लगेच आपल्याला रिझल्ट त्या ठिकाणी रिकव्हरी त्या ठिकाणी फास्ट होणार आहे. शेतकरी बंधूंनो, हे तर झाले आपले कॅल्शियम क्लोराईड वगैरे आपण फवारणीच्या माध्यमातून आपण बघितलं, परंतु अजून एक कॅल्शियमचा सोर्स मार्केटमध्ये लिक्विड कॅल्शियम आलेला आहे. कॅल्शियम 11% कॅल्शियम आपण म्हणू शकतो. ते देखील आपण फवारणीच्या माध्यमातून कॅल्शियमचा स्त्रोत म्हणून वापरू शकता. लिक्विड असल्यामुळं आणि त्याचे जे काही पार्टिकल स्मॉल पार्टिकल असल्यामुळं फवारणीच्या माध्यमातून दिल्यामुळं ते त्वरित जे आहे ते आपल्या पिकाला लागू होतात
आणि कॅल्शियमची कमतरता जी आहे ती आपण त्वरित कंप्लीट करू शकतो पिकाची. बरोबर. तर हे कॅल्शियमचे वेगवेगळे स्त्रोत जे आहे आणि कोणत्या वेळेला कोणतं कॅल्शियमचा स्त्रोत आपल्याला वापरायचा आपण या ठिकाणी बघितलेला आहे शेतकरी बंधूंनो. तसं बाकीच्या खतांमधून देखील जसं एस-एस-पी आहे त्याच्यामधून सुद्धा कॅल्शियम मिळतं. तुम्ही यारामीला कॉम्प्लेक्स वापरत असाल त्याच्यातून देखील कॅल्शियम जे आहे ते तुमच्या पिकाला मिळणार आहे.